जर खोलात गेलो ना मी यांना पळता भोई तोडील जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी खोलात गेलो ना मी यांना पळता भोई तोडील जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर BHR ही संस्था आहे ठेवीदारांना कोणी लुटलं BHRच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता भोई तोडील जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण 10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता यांची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही कोणत्या टोनाने मतं मारताय तुम्ही पोखरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही ठिबकचं अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोखरवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक तो पेटलाय त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांत ठेवा आणि